भागा भागा, बहुत दूर चला गया, बहुत दूर चला गया, बहुत दूर चला गया है ना, हान बाजा बाजा के। हाँ बघा ना, बघा अब बघा त्या बॉक्स मध्ये काय पॅक होतंय हे तुम्ही बघत जावा, ठीक आहे? नाहीतर ना एखाद्या वेळेस आहे ना अक्षरशः कधी कधी आहे ना असा 2 नंबरचा माल असतो। अच्छा बम बनाने की फैक्ट्री में काम नहीं कर रहा तो तेरे से कोई बम बना लेता तो भी तेरे को पता नहीं होता। मित्रांनो गुड मॉर्निंग, सुप्रभात, जय शिवराय सगळ्यांना। आणि मित्रांनो आजचा व्लॉग सुरू होत आहे अहमदाबाद मधनं। ऍक्च्युली काल आहे ना अक्षरशः कालचा जो दिवस होता ना आपल्या आयुष्यातला असा दिवस होता की 200 किलोमीटरला 11 तास लागलेत आपल्याला। किती? 11 तास। आणि मी खरंच पाया पडून सांगतो मित्रांनो, तिकडून नका येऊ। पेठ ज्या रूटने मी आलोय ना, तुम्हाला काल दाखवलं मी सगळं, त्या रूटनं नका येऊ। आता तुम्ही म्हणशाल मग तूच कशाला गेला? माझ्या गाडीमध्ये हाईट होती म्हणून मी सापोत्र्यामधनं जाऊ शकलो नाही। तिथे 2 ठिकाणी बॅरिगेडिंग आहे, हाईट बॅरिगेड, त्यामुळे मी तिकडून जाऊ शकलो नाही। तुम्ही येऊ नका, ठीक आहे? भरपूर टाइम गेलाय माझा आणि इतकं हेडेक झालंय ना अक्षरशः। अहमदाबाद मध्ये मी आत्ता सकाळी पोहोचलोय। रात्री मी होतो वडोदऱ्याच्या पुढे एक्सप्रेसवेला स्टॉप घेतला रात्री 11 वाजता, म्हणजे 10 वाजता मी वडोदऱ्यामध्ये होतो। विचार करा, सकाळी मी नाशिक मधनं निघलोय 6, 6:30, 7 वाजता काल, आणि रात्री मी 11 वाजता 10 वाजता पोहोचलोय वडोदऱ्यामध्ये। तिथून फक्त 200 किलोमीटर वडोदरा आहे, 200-250 किलोमीटर, हा 250 किलोमीटर। विचार करा, असली वाट लागली मित्रांनो, काय सांगू। बरं जाऊ द्या, काय प्रॉब्लेम नाहीये, ब्लॉगची सुरुवात करूया। अजून एक महत्वाची गोष्ट, आपला अजून व्हिडिओ एडिटिंग राहिलेली, कालचा व्लॉग एडिट झालेला नाहीये आणि आता आपण कंपनीच्या बाहेर आहे मित्रांनो। हा हे बघा, जिथं आपल्याला खाली करायची ना ही तीच कंपनी आहे, प्लास्ट कास्ट प्रायव्हेट लिमिटेड। हे बघा ही कंपनी, ठीक आहे? हे समोर ते गेट आहे, गेटवरती पेपर देऊन आलोय, गाडीमध्ये बसलोय। आता काय करू, गाडीमध्ये बसल्या बसल्या व्हिडिओ व्लॉग एडिट करू कालचा आणि व्लॉगला इथनं सुरुवात करूया। मित्रांनो जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल तर सबस्क्राईब करा, फेसबुकवर बघत असेल तर फॉलो नक्की करा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा। 500 लाईक्स का टार्गेट ठेवू, 500 तर लवकर होतं आपलं, 1,500 ठेवू। चला 1,500 लाईक्स कम्प्लीट करून टाका। चला सुरुवात करूया। गार्ड साहेब येते ते बोलवायला, बोलो मित्रांनो। चला आता आपली गाडीची हे झालेली, म्हणजे एंट्री झालेली। आता आपण आतमध्ये जाऊया, गाडी खाली करू आणि नंतर न भेटू, कारण की आतमध्ये शूट वगैरे करणार नाही मी। कंपनीच्या आतमध्ये प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये आपण शूट करू शकत नाही, काही गोष्टी असतात त्याच्यामुळे, ठीक आहे? तर गाडी खाली करूया, नंतर भेटूया। चला, माझा क्लाउड पण बाहेर निघायला लागला, हे भी बाहेर निघाल गया। चला मित्रांनो खाली करून घेऊ। मित्रांनो गाडी खाली करून आता आम्ही बाहेर आलोय आणि एक मजेदार गोष्ट दाखवायची तुम्हाला। आता ही बघू शकता, हे पिकअप आहे आणि मॅक्स पिकअप आहे। आपका नाम क्या है? नाम क्या आपका? नाम आपका नाम क्या? तिवारी भाई ड्रायव्हर आहे, वो चलाते। तो तुम्हाला गाडी मला दाखवायची, गाडी वॉक अराउंड घ्या एकदा। ही आहे मॅक्स पिकअप जुनी, आणि हिची बॉडी अवस्था बघून तुम्हाला असं वाटेल की चालती कशी, पण इंजिन एकदम टाकाटक आहे। अजूनही इंजिनमध्ये काही काम नाही, तुम्ही बघू शकता। हे बघा अजूनही इंजिन, म्हणजे ज्या इंजिनमध्ये जुन्या महिंद्राच्या वायरिंगचं झमेला कमी आहे ना, ते इंजिन अजूनही काम करत आहे। म्हणजे गाडीची बॉडीची अवस्था काही होऊ द्या, पण इंजिन अजून मी टाकाटक काम आहे। हे बघा अजून चॅशी पण कुठं काही क्रॅक नाही, काही नाही। हे जे कंपनीमध्ये काम करते म्हणून ऑइल वगैरे तुम्हाला दिसेल, पण गाडीचं ऑइल नाही आहे। पण विषय बघा, गाडीची अवस्था भली किती तुम्हाला खराब वाटते, पण गाडी अजूनही काम करते। कॅमेरा हे बघा गाडीची बघा कंडिशन बघा, पण गाडी अजूनही इंजिन एकदम जबरदस्त, एकदम खटाखट जबरदस्त आहे। आणि ही आपली मॅक्स पिकअप। आता हिच्या बॉडीमध्ये अजिबात दम नाही, हिचा तुम्ही मजा बघायची। हिचा पत्रा बघा, हिचा पत्रा एकदम कागद, आणि हिचा इसका पत्रा देखो, बापरे एकदम मजबूत। ये देखो, ये देखो एकदम मतलब ऐसा है, और इसको अगर ऐसा बजाओ ना तो ये अंदर चला जाएगा। ये देखो डिफरेंस भाई, ये खरा सोना, और इसको भंगार बोला जा सकते। ये ज़्यादा दिन नहीं टिकने वाली, ये अभी लगभग 20-25 साल हो गए इसको, 20-25 साल हो गए इसको, अभी भी चल रही है, अजून भी चालती। आणि ही बघा ही आपली मॅक्स पिकअप, ही ज़्यादा वर्ष नाही चालणार, पण गाडी एकदम गजब आहे मित्रांनो, एकदम गजब। मला वाटलं तुम्हाला दाखवावी। तर मित्रांनो आता आपली गाडी तर खाली होऊन आपण आलो, तुम्ही ती मॅक्स पिकअप वगैरे बघितली। तर आता एक नवीन आपण आपल्या गाडीमध्ये ना GPS चेंज करतोय, ठीक आहे? GPS चेंज करतोय, कारण मी तुम्हाला नंतर सांगेल। पहिलं तर फिटिंगचा व्हिडिओ वगैरे तुम्हाला बघायला भेटेल। ॲक्च्युली जरा जे मी GPS टाकतो ना थोडंसं ॲडव्हान्स आहे, ॲडव्हान्स म्हणजे त्याच्यातले फ्युचर वगैरे सगळे ते आपले भैया सांगतील, जे आपले बसवायला आले ते। भैया नाम क्या आपका?
भरत भरत तो भरत भाई आए फिटिंग करने के लिए। तो आता ये जीपीएस दिखाओ मेरे को जरा, दिखा ना तो ठीक आहे सर। ओके, तो ये हुटर बिटर सब आता ना इसमें सब आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये बघा हे हुटर वगैरे सगळं येतंय आणि हे पूर्ण कंट्रोल युनिट आहे, ठीक आहे, हे कंट्रोल युनिट आहे आणि हे आपल्या डायरेक्टली ओबीडी मध्ये बसणार आहे, ओबीडी मध्ये फिट होणार आहे, जेणेकरून आणि याचे फीचर्स वगैरे खूप भारी आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा पूर्ण यूज सेटअप आहे, ओह हे पूर्ण सेटअप आहे, तुम्हाला मी सांगतो नंतर नाही फीचर्स वगैरे काय. तर बघा आपलं जीपीएसला कुठलीही वायर वगैरे कट होणार नाही आहे, जे आहे ते त्याच्यामध्येच फिट होणार, जे आपलं ऑलरेडी जे कंपनी कनेक्शन आहे त्याच्यामध्ये, ठीक है. तो ये पकड़ो भैया, एखादी इधर उधर चला जाएगा तो लफड़ा हो जाएगा. ज़्यादा कितना 10-15 मिनट, आधा घंटा आधा घंटा मॅक्स टू मॅक्स आधा घंटा. तर अर्ध्या तासामध्ये जे जीपीएस फिट होऊन जाईल. तुम्हाला मी फीचर्स वगैरे सगळे सांगणार आहे आणि ॲडव्हान्स जीपीएस आहे, म्हणजे जर माझी गाडी चोरीला गेली तर मी कुठूनही गाडी डायरेक्टली स्विच ऑफ करू शकतो. आणि याचे जे सायरन जे वाजतं ना वो बजा के दिखाओगे अभी, सायरन वीरन सब बजेगा टेस्टिंग में. 10 मिनिट लगेगा, 15 मिनट मध्ये सायरन असं वाजणार आहे, पूरा अहमदाबाद सुनेगा अभी. चला सुरू करूया आता. दोस्तों अभी देखो कनेक्शन थोड़ा सा हो चुका है, सिर्फ अभी वायरिंग का थोड़ा सा मेन पावर वगैरह बाकी लगता है. 3 चीज़ें फिट हुई है, एक ओबीडी में कनेक्शन, दूसरा कंट्रोलर, हुटर और ये रिले. रिले कौन सा है इसमें से? ये रिले है क्या? ओके, ये वाला रिले देखो. ओके, बाकी ये ओबीडी का कनेक्शन, ये ओबीडी में फिट होगा. इसका मेन सॉफ्टवेयर है. ओके, ये मेन सॉफ्टवेयर है पूरा. ये गड़बड़ा नहीं जाएगा ना? नहीं कुछ नहीं है. मित्रांनो फायनली फिटिंग झालेली सगळी, आता फक्त टेस्टिंग राहिलेली, टेस्टिंग पण होऊन जाईल. आता भाऊ पूर्ण पॅक कर दो भैया पॅक. हे बघा जैसे ही निकाल दे ना, ओके, तो सायरन बटने लगेगा, गाड़ी का पॉइंट भी चला जाएगा. अब गाड़ी चालू नहीं होगी, गाड़ी चालू होगी नहीं अभी, होगी ही नहीं. तो ये ओबीडी जैसे निकल गया खत्म. बात. आपके अंदर तुरंत मैसेज भी आएगा कि गाड़ी चोरी हो रही है. अभी मान लो ये ओबीडी अभी लगा है, मान लो मेरा कोई सिस्टम स्कैनिंग ऐसा सेंसर वाजणार है, अब गाड़ी चालू भी नहीं होगी. चालू भी नहीं होगी. तो अभी इसको बंद करना जैसे होगा. ये लगाओगे आप, हाँ, पूरा गाड़ी बंद. ओके, चालू. अभी चालू हो जाएगी. अभी मान लो मेरे को ओबीडी में कुछ मेरा फिटर साहब चेक करने वाला तो है, आपको सर्विस मोड आता है अंदर, आता है वो क्या? डाल दो. हाँ. तो गाड़ी सर्विस मोड में जो निकालोगे कुछ नहीं होगा. एप्लीकेशन में सर्विस मोड है. हाँ, सर्विस मोड, गाड़ी सर्विस में जाती है, सर्विस हाँ, नहीं तो ऐसा ना हो जाए कि उधर वो चालू ही ना हो. नहीं हो जाएगी. हाँ, ओके, सर्विस मोड में डाल दो कुछ भी, फिर चलेगा. ओके, तो ये पूरा उसका मॉड्यूल है ना ये. हाँ, ओके, अब इसको फिट कर देते हैं. ठीक है, पूरा काम ठीक है. खत्म हो गया है इंस्टॉलेशन. आता मित्रांनो तुम्हाला ना याचे मी फायदे आणि हे सांगतो फीचर्स वगैरे. ॲक्च्युली हे जे जीपीएस आहे याच्यामध्ये ऑन ऑफ सिस्टम आहे, म्हणजे प्रो. तुम्ही गाडी कुठूनही तुमची गाडी ऑफ करू शकता, म्हणजे कोणी जर गाडी तुमची चोरून घेऊन चाललं तर तुम्ही गाडी ऑफ करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, एखाद्या चोर लई शातीर असतो, जो जीपीएस डिस्कनेक्ट करायचा प्लॅन करतो, तर त्याला एकतर जीपीएस डिस्कनेक्ट करता एक तर अर्धा तास लागेल. जर तो लयच हुशार असेल तर त्यांना जर कुठली वायर वगैरे वडली, ओबीडीतून मेन कनेक्शन काढायचा प्रयत्न केला तर सायरन डायरेक्टली वाजणार आणि मोबाईलवरती अलर्ट पण येणार, मेसेज वगैरे येणार, ठीक आहे. तर हे फीचर आहे. आणि ओबीडी कनेक्शन आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे, सेफ पण आहे, कुठलीही वायर डिस्कनेक्ट वगैरे झालेली नाही आहे, फक्त कनेक्शन आहे, कनेक्टर वगैरे कनेक्ट झालं, वॉरंटी वगैरे काही येणार येत नाही, ठीक आहे. आणि भरपूर फायदे आहेत आणि अलर्ट वगैरे पण आहे, मोबाईलवरनं तुम्ही ऑन ऑफ बी करू शकता. आणि प्रो मोड आहे, जीपीएस प्रो आहे. पहिलं जे होतं फक्त ट्रॅकिंग होतं, यानं ट्रॅकिंग होती आणि जरा हिस्ट्री वगैरे जरा व्यवस्थित दाखवतं, रूट हिस्ट्री वगैरे, नाही का. त्यामुळे जीपीएस मी बसवले. पहिलं आपलं थोडंसं नॉर्मली होतं, आता याच्यावरनं बघा इथं सगळं आहे. इग्निशन ऑन ऑफ पण करू शकते याच्यावरती, एमर्जन्सी डायरेक्टली मी ऑफ करू शकतो. तर अशा काही प्रकारे जीपीएस आहे. अजून जर काही फीचर्स वगैरे कळलं तर मी तुम्हाला सांगालच. फिटिंग करून घेऊ, आता बाकीचं पॅकिंग राहिलं फक्त ते करून घेऊ. तर मित्रांनो जीपीएस फिटिंग झालेली आहे आणि आपल्याला आपलं लोकेशन पण आलं. तुम्हाला बोललो होतं ना, आपल्याला त्याच जे भावानं आपल्याला भाडं दिलंय त्याच भावानं आपल्याला रिटर्नचं पण भाडं दिलेलं आहे, वेगळ्या पार्टीचं आहे, ठीक आहे. तर आपल्याला लोकेशन आलंय, जायचं आपल्याला. तर त्याआधी तुम्हाला दाखवतो आपलं हे जे जीपीएस. आपण समजा आता बघा मी गाडी चालू करतो, तुम्हाला दाखवतो कसं कसं काम करतं, ठीक आहे. गाडी चालू झाली, आता बघा गाडी चालू झाली. समजा चोरानं गाडी चालू केलीच तर आपण ही गाडी कशी बंद करू शकतो तुम्ही बघा फक्त. आता बघा ही सिस्टम आहे, ठीक आहे. तर इथं
भरपूर मोड आहेत, ड्रोन मोड वगैरे आहे, बाकी इंजिन लॉक. इथं तुम्ही जे म्हणले ना ते सर्व्हिसिंगला जाताना सर्व्हिस मोडवरती ठेवायचं आहे, मॅन्युअल वरती ठेवू शकता. आता ऑटोमॅटिक वरती. तर इथं मी सायरन वाजू शकता. हा सायरन वाजलं ठीक आहे. आणि सायरन बंद केलं, आजूबाजूचे लगेच लोक वगैरे अलर्ट हे करू शकतात नाही का, बघू शकता काय झालं बघा गाडीला नेमका. सायरन इथून ऑन ऑफ करू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट, गाडीचं इंजिन मी हे बघा, यस इंजिन लॉक. आता बघा चालेल. गाडी पण आता काही केल्या गाडी चालू होणार नाही. काहीच नाही. गाडी चालूच होणार नाही, अजिबात नाही गाडी चालू. आता गाडीचं इंजिन अनलॉक करण्यासाठी हे बघा परत याच्यावरती क्लिक करायचं. येस इंजिन अनलॉक. बघा झालं, गाडीचं इंजिन इकडे अनलॉक झालं. हे बघा आवाज पण येतो इकडे. आणि त्यानंतर ना मग आपण गाडी आरामशीर चालू करून नेऊ शकतो. ठीक आहे. ही सगळी सुविधा आहे आणि ट्रॅकिंग वगैरे एकदम क्लिअर आहे. स्पीड वगैरे चांगला यायचा इंटरनेटचा. ऍक्च्युली जीपीएसचा इंटरनेटच्या स्पीडचा आपला काही संबंध नसतो, पण चांगलं आहे. बाकी हे 2-3 फीचर्स वगैरे आहे याला, त्यामुळं मग मी हे बसवलं ऑटोमॅटिक वालं. थोडंसं अपग्रेड आहे. पहिलं वाला फक्त ट्रॅकिंग होतं, पण याच्यामध्ये मी समजा बाय चान्स कुठं एखाद्या ठिकाणी गाडी लावली बाबा, जर आपल्याला असं वाटतंय का बाबा लांबून दिसते, जवळपास कोणी पोरं वगैरे गाडीला काही करू शकतात, पोरं वगैरे खेळतात, तर सायरन वाजून पोरांना लांब पळू शकतो आपण. हे फीचर मला आवडलं. तर चला आता आपल्याला लोकेशनवर भेटलं. इथून लगभग आपल्याला 50 किलोमीटर लांब जायचंय मित्रांनो. ठीक आहे, 50 किलोमीटर. तर चला निघूया लोडिंग लोकेशनवर. इथनं तुम्ही सरळ गेला ना मित्रांनो, डायरेक्टली अहमदाबाद सिटीमध्ये जाता. आणि ह्यो अहमदाबाद सिटीचा SP रिंग रोड आहे. ठीक आहे. इथं आपण मागच्या वेळेस थांबलेलो, हे दिसतं ना तुम्हाला. इथं आपले फॅमिली मेंबर आपल्याला भेटायला आले होते. इथं आपण जेवण केलं होतं. यार आता पण जेवण करायचं होतं आपल्याला. इथे एक ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे, भवानी रोडला आहे, रोडवेज. ठीक आहे. हे लोकल गुजरातसाठी चालतंय, बाकी महाराष्ट्रासाठी तिकडं मग याला आहे अरविंद ट्रान्सपोर्ट म्हणून काहीतरी. तर आपण SP रिंग रोडवरती आत्ता आलेलो आहे. आणि ह्यो रिंग रोडवरनं डायरेक्टली आपल्याला जवळजवळ जायचं 50 किलोमीटर कंटिन्यू. ठीक आहे. तर चला बघूया किती टाइम लागतो काय. आणि ही सगळी राईट साईडला अहमदाबाद सिटी. आपल्याला गांधीनगर रोडला, गांधीनगरचा जो रोड आहे तिकडून त्या साईडला अलीकडे जायचं. ठीक आहे. गांधीनगरला नाही, अहमदाबादच्या साईडनं गांधीनगरच्या दिशेला जायचे. तर चला पोहोचूया. मित्रांनो आता फायनली आपण आलो आहे आपल्या लोकेशनवरती. ऍक्च्युली लगभग तिथून सांगितलं तुम्हाला 50 किलोमीटरच्या पुढे होतं, 50-55 किलोमीटर काहीतरी होतं. 2 तास लागले. जेवण बिवण केलं, रस्त्यामध्ये जेवण उरकलं. आणि आता मी आहे इथं बघा, इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे, त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिटला थांबलं, रोडच्या कडेला गाडी लावून. ते अशासाठी कंपनीमध्ये जाऊन तिथं ते गाडी लावायला जागा आहे नाही आहे, बाथरूम आहे नाही आहे, त्याच्यामुळे म्हणलं आपलं इकडेच थांबून घ्यावं. बाथरूम बी आहे इथं रोडच्या कडाला, मस्त सावली पण आहे, इथं झोपता पण येईल, काही टेन्शन नाही. ठीक आहे. काही कोणाचं काही 1 नाही 2 नाही. तर आता भेटूया नंतर ना, जेव्हा लोडिंगला जाऊ तेव्हा. ते बोलले पार्टी काय बोलली माहितीये का, पार्टी म्हणते का आज संध्याकाळी जर झालं तर होईल लोड, नाही तर उद्या सकाळी डायरेक्ट लोड होईल. तर झालं आज संध्याकाळी तर होईल, नाही तर मग उद्या. तर बघू काय होतंय, भेटूया नेक्स्ट. चला. तर मित्रांनो आता रात्रीचे लगभग वाजलेत बघा 8:30. आणि माझ्या पाठीमागं जे कंपनीचं गेट दिसतंय ना, लाईट लागलेली बघा, जी कार उभा आहे ना बॅक साईडला, आपल्याला एक्झॅक्ट तिथनंच लोडिंग करायची. आपली पिकअप उभा आहे तिकडे समोर साईडला. आणि मी लगभग पंपावर इथं थांबलो तर लास्ट शूट तुम्ही बघितला, तिथे जास्त नाही 1-2 तास थांबलो, नंतर ना इथं आलो. 8:30 वाजले, अजून काही लोडिंग स्टार्ट झालेलं नाहीये. ते म्हणतात ते की पेमेंट आलेलं नाही समोरच्या पार्टीचं. पेमेंट जसं येईल तशी लोडिंग स्टार्ट होईल. तर बघू किती टायमात लोड होतं. चला लोड झाल्यावरती परत आपल्याला रात्रीच सिटीतनं बाहेर निघू आणि पुढे जाऊन कुठंतरी आराम करू नाही का. नंतर मग उद्या दिवसभर आपल्यापाशी यायचे. पण आता ज्या रस्त्याने आलो ना त्या रस्त्याने जायचं नाही. आई शपथ जाणार नाही, आई शपथ मी जाणार नाही. बघा मटेरियल काय आहे बघा, मटेरियल क्या है भाई ये, हमको क्या पता? हाँ तुमको नहीं पता, मैं लेके जाने वाला हूँ यार, मेरे को पता होना चाहिए ना. फर्नेस है क्या, फर्नेस है. हाँ वहाँ जाओ बाहर. हाँ अरे इसको ही लेने के लिए आया मैं गाड़ी लेके. हमको मालूम नहीं मालूम क्या. अच्छा वो बम बनाने की फैक्ट्री में काम नहीं कर रहा तू.
तेरे से कोई बन बना लेता तो भी तेरे को पता नहीं होता हाँ? तू जो काम कर रहा तेरे को पता नहीं है. सही आहे भाई. काय आहे तेच कळायला मार्ग नाही बाबा. तुम्हाला माहिती असेल तर सांगा. मित्रांनो, कधी पण आहे ना, जेव्हा तुम्ही असे बॉक्स वगैरे मटेरियल भरायला जाता रात्रीच्या टायमाला, नाही का, असं संध्याकाळी दुसऱ्या स्टेटमधनं तुम्हाला रिटर्नचं भाडं भेटतं, त्या बॉक्समध्ये काय पॅक होतंय हे तुम्ही बघत जावा, ठीक आहे. नाहीतर ना एखाद्या वेळेस आहे ना, अक्षरशः कधी कधी आहे ना, असा 2 नंबरचा माल असतो किंवा काही ड्रग्ज वगैरे असू शकतात, भरपूर काही गोष्टी असू शकतात. आणि जर तुम्ही लटकले ना, आई शपथ सांगतो, जर तुमच्या गाडीमध्ये जर असा काही माल भेटला, ड्रग्ज, थोडक्यात म्हणलं तर गांजा किंवा काय, तुमची गाडी तर जाईलच जाईल, पण तुम्ही ना आयुष्यभराचे जाशाल, ठीक आहे. त्याच्याकरता कधी पण आहे ना, आपल्या गाडीमध्ये मटेरियल काय लोड होतंय हे आपला अधिकार आहे. तुम्ही जर ड्रायव्हर आहात ना, तुम्ही गाडी चालवताना तुमचा अधिकार आहे जाणून घ्यायचा का तुमच्या गाडीमध्ये लोड काय होतंय हे तुम्ही पार्टीला विचारून क्लिअरली डायरेक्टली हे करून घ्यायचं. नाहीतर मग त्याला म्हणायचं, भाऊ मला मटेरियल काय भरतं ते दाखव, नंतर ना मग हे कर, ठीक आहे. त्याच्याकरता गाफील राहू नका, लक्ष ठेवा. सावधानी हटी दुर्घटना घटी, बाद में फिर क्या से क्या फटी, डेंजर गोष्ट होऊन जाईल. हो गया. चला मित्रांनो, रात्रीचे किती वाजले तर टाइम दाखवतो पहिले बघा. दिसतोय का टाइम? दिसतोय 11 वाजले, एक्झॅक्ट 11 एक्झॅक्ट. आणि आता आपण निघतोय आपल्या लोकेशनवर ना. ऍक्च्युली बापरे, झोप पण आली यार. 11 वाजले. मी ऍक्च्युली आराम काय फक्त बसलोय, व्हिडिओ एडिट केला बस, बाकी काही नाही. एकदम मिनिमम लोड आहे मित्रांनो. 300 ते 400 ते 500 किलो लोड असेल, जास्त नाहीये. मस्त मागणं जाळी मारली, बॉक्स आहेत सगळे. आता मी तुम्हाला उतरवताना दाखवल बॉक्स कसे होते, तसं तुम्हाला मटेरियल दाखवलं, त्याच्यात काही विषय नाही. तर चला आता आपण 11 वाजता निघलो इथनं. आपण काय करणार आहे की आपले सिटीमधनं बाहेर पडणार आहे. वाटलंच ते एक्सप्रेस हायवेला कुठेतरी फुडवेवरती वगैरे थांबून रात्री झोपून आणि सकाळी पाटा उठून आता उद्याचा रस्ता आपला कंटिन्यू करू, ठीक आहे. चला आता पोहोचूया डायरेक्टली हायवेवर. भागा, बहुत दूर चला गया, बहुत दूर चला गया, बहुत दूर चला गया है ना. हॉर्न बाजा के. हाँ भागा ना, भागा, आप भागा, नाही भागा. मित्रांनो, हे जे आयसर दिसतं ना, आयसर बघा लागला हॉर्न वाजवायला. एवढं ट्रॅफिक जाम आहे, कंप्लीट अर्धा तास माझ्या मागणं हॉर्न वाजत होता. आता पुढे गेला, मग त्याला म्हणलं का पळ आता कुठं कस काय अडकला. आणि अशा वेळेस ना, एक सांगतो तुम्हाला, एक गोष्ट लक्षात ठेवायची, असे भरमसाठ चुत्या तुम्हाला भेटतील रस्त्यावर दुसऱ्या स्टेटमध्ये, ठीक आहे, ते लोकलच्या पासिंगवाले. इव्हन आपल्या स्टेटमध्ये पण या गोष्टी चालतात. यांच्या नादी लागायचं नाही. रात्रीचा टाइम असतो, तुम्ही आपल्या घरापासून 1001 किलोमीटर असता, नाही नादी लागायचं. त्याची मी मजा घेतली, त्याच्या जवळ आलो, म्हणलं भैया आम्ही बघा ना, क्यों नाही बघा. आणि आता ट्रॅफिक मध्ये पळव, हॉर्न वाजवत चाललं. केव्हा इतक्या टायमाचा मागून हॉर्न वाजवतो, कान बधीर केले. मग थोड्या वेळ मी त्याला पुढे घेतला, मी मागून हॉर्न दाबून धरला मग टोल नाक्यावर. मग माझ्याकडे बघून हसायला लागला. कसं माहितीये का, काही लोक रात्री असतात टाकून पिले. मी म्हणतो निम्मे लोक तर पिलेले असतात, वैतागलेले असतात दिवसभर, आणि त्याच्यामध्ये काय होतं, मग काही गोष्टी विस्कटून जातात. त्याच्याकरता नाही नादी लागायचं, सोडून द्यायचं अशा लोकांना, ठीक आहे. चला आता आपण थोडं राहिले NE1 ला जाणार आहे, नॅशनल एक्सप्रेस वे 1, जो 2 पदरी रोड येतो, जास्त काही मोठा नाहीये. वडोदऱ्यापासून याला येतो फक्त अहमदाबाद साठी, ठीक आहे. रात्री आपण तिथे स्टे केला होता. बघू आता तिथंच अहमदाबादच्या वडोदऱ्याच्या अलीकडेच आपण स्टे करू. बाकी बघू कुठपर्यंत जातो. चला.